आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात चिकनचा रस्सा अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा तो बघणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा किंवा जर बॅचलर असाल तर त्यांनासुद्धा सहज जमेल अशी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या वाटणामध्ये काय वापरायचं आहे, वाटण कसं बनवायचं त्यापासून सगळा डिटेल व्हिडिओ मी दाखवलेला आहे. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल. तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया. नमस्कार, मी पूजा. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आता इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे सगळं बोनलेस आणि बोन्स वगैरे सगळं मिक्स आहे. आता ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. चिकन पहिल्यांदा स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात अर्धा चमचा हळद घालायचं आहे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, हे काश्मीरी लाल तिखट आहे, जे कलरसाठी वापरतात तेच आहे. आता इथं आलं लसूण पेस्ट न वापरता मी आलं आणि लसूण खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे, तेच वापरलेलं आहे. तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरला तरी पण चालेल. आता याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. जेवढं ह्या मॅरिनेट करण्यासाठी लागेल तेवढंच मी इथं मीठ वापरलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर पण वापरूया आपण ह्याच्यात, म्हणजे टेस्ट आहे ती खूप छान उतरेल. आणि हे आता सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता सध्या मी इथं हातानंच मिक्स करून घेणार आहे, म्हणजे ते पूर्ण चिकनच्या पीसला लागून राहील. आता हे छान असं मॅरिनेट करून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर हे अर्धा 1 तास बाजूला ठेवलं तरी पण चालेल. आता माझ्याकडे वेळ नाही आहे तर मी बाकीचं वाटण होतोपर्यंत बाजूला ठेवते. आता वाटणासाठी इथं मी 2 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा ते 1 इंच आलं, अर्धी वाटीभर ओलं खोबरं आणि कोथिंबीर. आता हे आपल्याला वाटण आहे ते भाजायचं नाही, डायरेक्ट मिक्सरला मी ह्याची पेस्ट करणार आहोत. असं वाटण एकदा करून बघा, अगदी छान स्मूथ हे टेक्स्चर येतं. आणि हे आता एकदम आपल्याला बारीक फाईन पावडर करून पेस्ट करून घ्यायची आहे. जर आपल्याकडं वेळ नसेल किंवा अचानक पाहुणे येणार असेल तर अशा वेळी हे वाटण करण्यात अगदी सोपी पद्धत आहे. थोडंसं पाणी घालून हे आपल्याला अगदी बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता एका कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे मी इथं तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे. तेल छान तापवून झालं की मग गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची. आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तो छान आपल्याला तेलातच घालायचा आहे, त्यामुळे तर्री किंवा कट आहे तो छान येतो. आता जे वाटण आपण करून घेतलं होतं ते वाटण मी इथं घालून घेते. आता हे छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथं वाटण भाजून घेतलं नव्हतं, त्यामुळे मी इथं झाकण लावून ह्याला छान वाफ आणून देते, म्हणजे पटकन शिजलं जातं. आता इथं बघू शकता 1-5 मिनटानंतर ह्याला हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे. आता इथं तेल जर सुटायला लागलं की मग जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला वाटणासोबत मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण ह्याच्यात पाणी घालणार नाही आहोत. ह्याला चिकनला मीठ लावून ठेवलेलं होतं, त्या मिठाच्या पाण्यामध्येच किंवा ह्या वाटणामध्येच हे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. लगेच पाणी घातलं तर त्याची चव आहे ती वेगळी येते आणि ह्यात जे आपोआप पाणी सुटेल त्याच्यात मस्त असं हे शिजलं जातं. झाकण लावून 1-5 मिनटं आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचं आहे. आता बघू शकता पाणी आपोआप सुटलं गेलेलं आहे चिकनला. मी एक्स्ट्राचं पाणी अजिबात इथं घातलेलं नव्हतं, आपोआप हे पाणी मीठ घातल्यामुळे सुटलं गेलेलं आहे. आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी इथं मी थोडंसं ॲड करते, म्हणजे तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे चिकनच्या रस्स्याला तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यात ॲड करा. अगदी पातळ किंवा अगदी घट्ट नाही, जेवढं चिकनच्या रस्स्याला हवं आहे तेवढं घालून घेते. परत झाकण लावून 1-5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता जेवढा चिकनचा रस्सा आहे तेवढंच मी मीठ घातलेलं आहे, कारण पहिल्यांदा मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं, ते काळजीपूर्वक आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. आता ह्याला छान असा उकळी आलेली आहे. चिकनसुद्धा बघू शकता छान शिजलं गेलेलं आहे. त्यामुळं आता मी इथं शेवटी कोथिंबीर घालून मस्त आपला इथं चिकनचा हा रस्सा तयार झालेला आहे.
अगदी सोपी पद्धत आहे. वाटण करायला पण खूप सोपं आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.